तो मित्रांनो फायनली नाहूस भेटलाय आपल्याला. हॅलो नाहूस. आणि हा बायकोने मस्त चहा केलाय तिला प्यायचं म्हणून. आणि ओवीने तिचा कॉस्ट्युम आणलाय नवीन. ए ओवी या. ओवी कुठे आहे माझी बघूया. वेलकम टू माय ब्लॉग. हॅपी सॅटर्डे. तिसरा दिवस. मम्मी इकडे भाजी सांडली आहे. कॉफी पितो आता. व्यायाम करायचा आहे. आज थंडी कमी आहे सम रिझन. आज ओवीचं स्कूल आहे. उद्या पण ओवीचं स्कूल आहे. उद्या संडे आहे मित्रांनो. ॲन्युअल डेची जोरदार प्रॅक्टिस चालू आहे. संडेला पण स्कूल. ओवीने डायरेक्ट आंघोळ केली नाही. ओवीने आज वर्कआउट केलेलं नाही. काय बोला बोला बोला. नाही हा तसं नाही यार. मग तू मला करायला नाही तिथे. मी काय करायला. मला एचआर करायला नाही. याच्यावर कसं तुम्ही आता प्रॅक्टिस केलं तरी तुमचं वर्कआउट होऊन जाईल. जा. तर मित्रांनो तिकडे बघा. तिकडे भाताची शेती काढून आता भाजीची शेती बघ किती मस्त झाली. भाजीची शेती. चला रेडी झाले का लवकर. मला आज प्रणिताने काहीतरी भरगतचं जेवण बनवलंय. काल डाळ भात घातलं म्हणून आज भरगतचं जेवण बनवलंय ते खायचंय. तुम्ही चला लवकर. ऐका ना मला नाही खायचं. चला. फुकणं ना माझं. नाही ती लाईट बंद करा. तुमच्या बापाचं बिल वर येत आहे. आता सगळं लाईट लावणार. पुढे चाललंय एकटा वाजवत. मिरवणूक पण आहे. दवंडी पिटतात ते. अरे तसंच आहे ते दवंडी स्टाईल. ते बघतो बघ. काय भाजप शिवसेना. मित्रांनो तर इलेक्शन चालू आहे. तो जोरावर प्रचार चालू आहे. बघा तुमचा वोट कोणाला कमेंट मध्ये सांगा. बघूया ना कोण सांगतं का. आपल्या सोसायटीमध्ये देतात ते. हे बघा आमच्या सोसायटीमध्ये झाले. शिवसेना साथ है. ओवी ताई आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. चलो जल्दी. थँक्यू. थुकायचं ना. हा थुकायचं पण होतं. एवढी लाळ येतेपर्यंत पाप्या घेतात ते थुकून द्यायचं सरळ त्यापेक्षा. बोला. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. सुंदरी मामा की जय. खाण्यापिण्याची सोय. अनुदेवी माते की जय. पण ओवीनी सगळी खाल्ली का पकवान जी मम्मीने बनवली ती. आता बनवलं ती सगळं खाल्लं. आता काय स्पेशल मेनू बनवलं. काल डाळ भात होतं तुम्हाला माहिती आहे. आज सगळं मिक्स जेवण. चला आज दमू नका. आज पण दमणार. आज पण प्रॅक्टिस. अरे वा. चला आजीला बाय बोला. बाय ओवी. गुड डे. दादा बाय. मित्रांनो फायनली नाहूस भेटलाय आपल्याला. हॅलो नाहूस. आणि हा कोण. आर्यन. तुम्ही पण येता का लाईव्ह सेशनला माझ्या. नाहूस आय लव्ह. माझी बायको खुश होईल तुम्हाला बघून. हा कायम माझे लाईव्ह सेशन अटेंड करतात. थँक्यू सो मच. कितवीला आहे तुम्ही. 6th ला आहे. अरे वा. तुमचे ॲन्युअल डे झाले का. प्रॅक्टिस चालू आहे. किती 9 तारखेला आहे. वा वा वा. मी बघेन. तुम्ही पार्टिसिपेट करताय का. काय डान्स. आणि तुम्ही दोघं डान्सच आहे. सेम डान्समध्ये. वा वा. बघूया. मी ऑनलाईन बघेन. मी कदाचित नसणार त्या दिवशी. पण कसे वाटतात माझे व्हिडिओ. कसे वाटतात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि असेच सबस्क्राईब करा. ओके थँक्यू. बाय बाय. सो मित्रांनो ओवीला शाळेत सोडून मी आता घरी चाललो आहे. पण अजून ते माझा खांदा उखाजा बंद नाही झाला म्हणून मी आता ही गोळी घेतली. जेवून झाल्यावर खाऊन मस्त झोपणार आहे. दुखणं थांबतच नाही आहे. बघूया. ओवीला जोशमध्ये उचललं होतं ना तिकडे कुठे कॅम्पमध्ये. तेव्हापासून तो प्रेम आहे तो आहे.
इधर आ इधर कल सर फूटा था ना किधर लगा बाबू किधर लगा किधर गिर गया था हाँ नहीं नहीं पण किधर लगा किधर खेळ रहा था आजा काल हा पोरगा खेळत होता आणि याचं डोकंच फुटले हे बघ टाका लगा क्या ऐसा सिलाई मारा है नहीं ना सिर्फ पट्टी लगा है अच्छा अभी अरे टेंगुल आलाय सायकल पत्थर लगा अरे बेचारा अभी ठीक हो हाँ व्हेरी गुड स्ट्रॉंग है रे तुम सो फायनली पंचपक्वान रेडी होते बघा मम्मी ताट बनवते हा इज मोर देन पंच बघा हे ताट ताट सजवायला मम्मीला खूप आवडतं आणि हे बघ जेवण चालू आणि जेवण बघते बिकॉज आय एम परफेक्ट. अरे 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 नाही नो वन इज परफेक्ट सो मित्रांनो कालच्या डाळ भात वरून डायरेक्ट आज आलो आहे पंच नाही काहीतरी किती बाबा 1 2 3 4 5 6 7 8 9 9 आयटम डायरेक्ट नवरात्री नवरात्री नाही नवरत्न पकवान बघा मला काय आहे ते काय माहित नाही आता भूक लागली आहे सगळं खायचं नो कंप्लेंट्स जेवण झालं आता फायनली गोळी खाऊन आराम करायचं पिक्चर चांगला चालू आहे पहिले मी गोळी कशी खायचं माहिती का अशी गोळी घेऊन जायचं आणि वॉशरूम जवळ उभं राहायचं आणि बघ 4 गोळ्या याच्यात जायचे उलटी करशील म्हणून तुला तिकडे उभं करायचं. उलटी करतो काय म्हणून बाथरूमच्या इकडेच उभं करायचं. इकडेच उलटी नको करू तिकडे. पाणी प्यायचं आणि गोळी तोंडातच. गोळी पाणी आत जायचं आणि गोळी पाणी इकडे बरं पाणी आत जायचं आणि गोळी तोंडात फिरत राहायची परवडली तुमच्या हा ना ओवी बरीच होते आणि मित्रांनो डीमार्टचं सामान पण नशीब झोपायच्या आधी झालंय या महिन्याचं सामान सांगितलं ना कितीचं तुम्हाला किती 3000 रुपीजचं सामान मागवलं आम्ही यंदा 5000 2000 कमी गुड इव्हनिंग राईज ती गोळी खाऊन झोपलो थोडा पेन रिलीफ मिळाला पण गुंगी जास्त होती भरपूर झोपलो अजून पण थोडा पेन आहे सो परत संध्याकाळी एक गोळी खाऊन झोपायला लागेल ॲक्च्युली भरपूर दिवसाचा स्ट्रेस झाला ना कारण कॅम्प बॅक टू बॅक कॅम्प तिकडे पण जागरण व्हिडिओ एडिटिंग परत त्याच्यानंतर इकडे आलो मग परत अलिबागला गेलो 2-3 वेळा ड्राईव्ह केलं बॅक टू बॅक तिकडे पण परत जागरण सो तो सगळा स्ट्रेस भरला आहे अंगात त्याच्यामुळे सो म्हणून जास्तीत जास्त झोप काढतो आहे आणि म्हणून कमीत कमी व्हिडिओमध्ये पण त्या इडलीचं वाटते सो त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये पण जास्ती काय दाखवता येत नाही आता घरी आलो आहे 2-3 दिवस जरा आरामच चालू आहे पण आय होप तुम्ही समजून घ्याल पण आज ओवी आली आता शाळेतून आणि ओवीने तिचा कॉस्ट्यूम आणला आहे नवीन जो ती ॲन्युअल डेला घालणार आहे तो तुम्हाला दाखवतो चला ओवी या ओवी कुठे आहे माझी बघूया ओवीचा नवीन अरे वा आयला तो झेंडा लावलाय म्हणून ना नाही तर तुम्ही रिक्षावालेच वाटले असते हा मस्त रे मस्त वाटते टोपी पण आहे टोपी नाही आहे पण जवळ आहे ना इकडे बघू अशी उभी राहा सरळ उभे सरळ ताट हा हा अशीच उभी राहा 1 मिनिट क्या बात आणि गाणं कुठलं आहे कदम कदम बढायचं थोडस झलक द्या ना आम्हाला म्हणजे झलक डान्स हा थोडस इकडे कुठे इकडेच करा ना तिकडे हा अरे गाणं बिणं लावू नका कॉपीराईट लागेल गाणं लावू नको तोंडाने बोला हा हा जोरात बोला ना की गीत गायचं जिंदगी है काम की तू काम पे लुटायचं कदम कदम बढ़ायचं खुशी की गीत गायचं ये जिंदगी है काम की तू काम पे लुटायचं मग इकडे भारतीय हा जय हिंद अरे वा जय हिंद जय हिंद बस व्हेरी गुड
क्या वाट आहे, पण मस्त दिसतंय ओवी, तुम्हाला मस्त वाटतं युनिफॉर्म आहे की नाही मित्रांनो? आहे की नाही मित्रांनो? ओय ओवी चाई मी मस्करी केली नाही लगेच. कसं वाटतं ओवीचं युनिफॉर्म प्लीज कमेंट मध्ये सांगा. मस्त दिसतं. जा काढून टाकतो, इस्त्री करून घालाय त्या दिवशी. बायकोने मस्त चहा केलाय तिला प्यायचं म्हणून. खाली कोणीच नाही, लवकर होतो मी. थँक्यू बोलतोय ना. मला थँक्यू असं पूर्ण सेंटेन्स मी हे केलं वेगवेगळं, तरी थँक्यू वर्ड बनला नाही त्यातून सगळे लेटर्स यूज करून पण. थँक्यू. वातावरण बघ किती घाणेरडं आहे. तुमचं बोल मागणं काहीशे घाणेरडं आहे. स्वतःला काय म्हणता. ओके फ्रेंड्स, सो एवढ्या वेळात आम्ही 2 रील बनवले आहेत, फनी रील्स. ते माझ्या चॅनलवर जाऊन बघा. एक रील आहे बायको बरोबरची आणि एक रील आहे रिलेटेबल विथ न्यू इयर रेझोल्युशन. तर आम्ही चाललोय कुठे तुला माहिती आहे? अंडी माहिती आहे. अरे बाबा माहिती आहे तुला. चला. आणि कोथिंबीर पण आणायची. कोथिंबीर कोथिंबीर. हा, कोथिंबीर. हम्म. तुम्ही फोडली अंडी. एक अंड फुटलंय तुमच्यामुळे. माझ्यामुळे. कसं तुम्ही काढली एकदम जोरात चालवताय. काय जोरात नाही चालवली, ही हलत होती बाईक मागे, म्हणून तुम्हाला मागे बसवायला नको सांगत होतो ना. आणि ती कोथिंबीर बघ कशी पकडली, ती पण पडली खाली. मम्मीच्या हातात जाऊन द्या. हे बघ कोथिंबीर बघ कशी आणली तिने. आणि हिने एक अंडा फोडलाय, हिने फोडलाय. हिने एक अंडा फोडलं प्रणिताईने. पाच गाडी चालवत होते. ए खोटाळी. सो मित्रांनो, ओवीने जे अंड फोडलं होतं त्याचं ऑमलेट बनलेलं आहे. आणि हे ते एक सँडविच आहे. एक पापड इकडे आहे, एक पापड द्या. पळ तिकडे. द्या. नाही, एक पापड मी बाबांना दिलाय, एक मी पण दिला. टेस्ट करते बघितलं माझं प्रेम. आणि मी आता हे खातो. क्या किया उसने? इरिटेट कर दिया यार। Thank God मैं बच गई। इसीलिए मैंने योगेश के साथ शादी करने के लिए हाँ कर दी और उस लड़के से सगाई तोड़ दी। तेरी उससे सगाई टूट चुकी है। घरी असं जेवण रोज भेटलं तर बाहेर कशाला जाईन मी. मगाची माझा पापड घेत होती आणि आता मला तिचा एक्स्ट्रा झालेला पापड द्यायला आली आहे बघा. उरलेला पापड द्यायला आली आहे. तो पण नरम झाला. पण मस्त लागते नंतर. थोडा व्हिडिओ एंड करा. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचा आवडतं चॅनल सगळंच इन मराठी. तोपर्यंत मी ओवी सावंत आणि माझा परिवार तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बरोबर उरलेलं बरं.